फडणवीसांचे आदेश, रुपाली चाकणकर यांना वर्षावर बोलावून केली चर्चा, जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती. भोंदूबाबा अशोक खरातचं बिंग फोडणारा नाशिक पोलिसांना सापडला, नीरज जाधवने समोर आणले अशोक खरातचे कारनामे. रुपाली विरुद्ध रुपाली वाद आणखी चिघळला, चाकणकर पसार झाल्याची ठोंबरेंची टीका. रुपाली चाकणकर यांच्या बोटाला काय झालं होतं, सुषमा अंधारे यांनी सांगितली अनामिका पूजेची कहाणी. रुपाली चाकणकर यांच्यावर नेतृत्व नाराज, प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यानं मिळाले संकेत. खरातची पाद्यपूजा आणि विठ्ठलाशी तुलना, चाकणकरांकडून भोंदूबाबाचे गुणगान, व्हिडिओ व्हायरल. अशोक खरात भोवती संशयाचं काहूर, अजित पवारांच्या घराबाहेर जादूटोणा केल्याचा संशय, आमदार अमोल मिटकरी यांनी बोलून दाखवली भीती. मराठवाडा विदर्भाला अवकाळी पावसानं झोडपलं, जालना औरंग्याची कबर जेसीबीनं उखडून टाका, हिंदुत्ववादी नेता टी राजा सिंग यांची मागणी. जळगावात पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या, लोखंडी विळ्यानं पोटावर आणि मानेवर वार, कौटुंबिक वादाचा दुर्दैवी अंत. 31 मार्चच्या डेडलाईनपूर्वीच गडचिरोलीतल्या नक्षलविरोधी मोहिमेला यश, पोलीस कमांडो, सीआरपीएफ स्थानिकांमुळे निर्णायक वळण. महाडमध्ये चौदार तळे सत्याग्रह दिनाचा उत्साह, चौदार तळे सत्याग्रहाचा आज 99वा वर्धापन दिन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी. युद्धामुळे सोन्या चांदीच्या दरात चढ उतार कायम, सोन्याचे दर प्रतितोळा 1,55,000 चांदी प्रति किलो 2,50,000 रुपयांवर. जगभरातील विमान कंपन्यांचे कंबरडं मोडणार, आखाती युद्धामुळे विमान कंपन्यांना दररोज 200 कोटींचा फटका.